चिंच गुळाची गोड आंबट चटणी करण्यासाठी चिंच आणि गूळ आहे। बटाट्यासोबत आपण वाटाणा घेतलाय। बटाटा हा जास्त स्मॅश करायचा नाही, थोडासा जाडसर असाच ठेवायचा आहे। म्हणजे फक्त असा हातानेच थोडा कुस्करून जाडसर ठेवायचा आहे। हे समोशामध्ये भरायचं सारण आपण तयार करतोय बटाटा आणि वाटाणा घेऊन। आता आपण हा मसाला तयार करतोय। त्यासाठी धणे, जिरे, बडीशेप आणि या लाल मिरच्या भाजून घेतोय आणि याची आता पावडर करून घेणार आहे। भाजून घेतलेला हा मसाला आपण मिक्सरवरती करमरीत असा दळून घेतलाय। तेव्हा हा मसाला तयार झालाय। धणे, जिरे, बडीशेप आणि 4 ते 5 लाल मिरच्या। आता समोशांचं वरचं कव्हर तयार करण्यासाठी हा मैदा घेतलाय 2 वाटी। हा 2 वाटी मैदा आता आपण भिजवून घेऊया। मैदा भिजवताना आपण त्यात थोडा ओवा टाकून घेऊया। स्वाद चांगला येतो, पचनालाही हलकं छान जातं। 3 पोहा चमचे तेल टाकले। थोडंसं मीठ आणि किंचितशी हळद। आता आपण पाण्याने हे पीठ घट्टसर भिजवून घेऊया। प्रथम तेल टाकून ओवा टाकून आपण हे पीठ छान हाताने चोळून मिक्स करून घेऊया आणि आता आपण घट्टसर भिजवून घेऊया। अशा प्रकारे 2 वाटी मैदा घेऊन आपण हा गोळा भिजवून घेतलाय। तो 15 मिनिटं आपण रेस्ट द्यायला ठेवूया। थोडा घट्टच भिजवायचा आहे। 15 मिनिटं रेस्ट देऊया। आता ही चिंच आणि गूळ याची चटणी आपण करून घेऊया समोशावर घेण्यासाठी आंबट गोड अशी। जशी आपण समोसासाठी आंबट गोड चिंच गुळाची चटणी केली आहे त्यात थोडं खजूरही टाकलंय। त्याप्रमाणे तुम्ही पुदिना, डाळ्या, हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर घेऊन ती हिरवी चटणी पण तयार करा। समोसाच्या मधलं सारण म्हणजे भाजी तयार करण्यासाठी तेल टाकून घेऊया। हिरव्या मिरच्या बारीक करून घ्या किंवा चिली फ्लेक्सचा उपयोग करा। हिरव्या मिरच्यांचा ठेचा तयार केला तरी चालेल। आपण अशा पद्धतीने वापरले आहेत। थोडासा कढीपत्ता बारीक तुकडे करून घातले तरी हरकत नाही। थोडीशी हळद। आता हे वाटाणे टाकून घेऊया। वाटाण्याच्या शेंगा निवडून हे वाटाणे घेतले ते आपण थोडेसे आता फ्राय करून घेऊया तेलावर। बटाटे आधी टाकण्यापेक्षा अगोदर वाटाणा टाका, म्हणजे तो छान तेलामध्ये फ्राय होऊन शिजतो। आता वाटाणा छान शिजला आहे। आता आपण याच्यात बटाटा टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया वाटाणा आणि बटाटा। ते 2 पोहा चमचे टाकून घेऊया। प्रथम अगोदर मी चाट मसाला टाकलाय। तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडरचा उपयोग केला तरी हरकत नाही। थोडंसं लाल तिखट आहे, काश्मीरी तिखट आणि वाटणामध्ये आपण धणे जिऱ्यामध्ये लाल मिरची घेतली होती तो थोडा मसाला 2 पोहा चमचे। चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया। असं आलं टाकून घेते मी किसलेलं आणि आता मिक्स करून घेऊया। हे समोसाचं सारण तयार करताना चाट मसाला किंवा आमचूर पावडर नक्की टाका, त्यामुळे समोसाचा स्वाद हा वाढतो, छान लागतात समोसे। आणि मी दाखवला त्याप्रमाणे मसाला तयार करा आणि तो मसाला त्याच्यामध्ये टाका, म्हणजे समोसाची चव अतिशय सुंदर येते, टेस्ट एकदम छान लागते।
त्यामुळे अशा पद्धतीने समोशात भरण्यासाठी ही भाजी, हे सारण अशा पद्धतीने तयार करा. भाजीत टाकलेल्या मसाल्याचा अतिशय सुंदर वास येतोय. त्यात आता आपण टाकून घेऊया ताजी ताजी हिरवी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया. तेव्हा समोशात भरायचं सारण तयार झालं. आता हे भिजवलेलं पीठ अशा पद्धतीने भिजवायचं आहे, जास्त सैल नाही भिजवायचं. आता आपण लाटून घेऊया. अशा पद्धतीने थोडं जाडच लाटून घ्यायचं आहे, जास्त पातळ लाटायचं नाही. एवढी पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे 2 समान तुकडे करायचे अशा पद्धतीने. असे आपण सगळ्या लाटून घेऊया. सारण भरण्यासाठी आपण अशा प्रकारे तयार करून घेतलं आहे आणि एवढं असं जाड ठेवायचं आहे. आता आपण याच्यात सारण भरून घेऊया आणि समोसे तयार करून घेऊया. साठी तयार केले अशा पद्धतीने. आणि हे सारण आता अशा पद्धतीने आपण सगळे समोसे तयार करून घेऊया. अगदी सोपे भरायला आणि करायलाही सोपे आहे. समोसा किती लहान मोठा करायचा आहे, मिनी करायचा असेल तर छोटा करायचा असेल छोटा करा, मोठा करायचा असेल तर मोठा करा. सारण भरपूर भरा, म्हणजे समोसा खायला छान लागतो. सगळ्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्या, म्हणजे समोसा तळताना फुटणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही, त्याची काळजी घ्या. तयार करून घेऊया. अगदी सोपे भरायला आणि करायलाही सोपे आहे. सारण भरपूर भरा, म्हणजे समोसा खायला छान लागतो. सगळ्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्या, म्हणजे समोसा तळताना फुटणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही, त्याची काळजी घ्या. बाजू दाबून घेतल्यानंतर हा असा कोन तयार होतो, तो असा हातावर पकडायचा आहे आणि त्याच्यात आता भाजी भरून घ्यायची. प्रेस करून घेऊया छान. ही बाजू अशी दुमडून घ्यायची, थोडंसं पाण्याचा हात लावा, दाबून घ्या, प्रेस करून घ्या. या बाजूने पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे आणि याच्यावर ही बाजू अशी ठेवून
पुन्हा प्रेस करून घ्यायची। बघा अशा पद्धतीने सगळे समोसे तयार करून घेऊया। असं पोलपाटवर पाणी लावून घ्यायचं आहे आणि हा असा उचलून घ्यायचा आहे। ही दोन्ही टोकं जोडून घ्यायची, व्यवस्थित जोडा म्हणजे सारण बाहेर येणार नाही। हा बघा हा कोन तयार झालाय। आता याच्यात भाजी भरून घेऊया। बघा आणि आता ही दाबून घेऊया व्यवस्थित आतमध्ये। बघू शकता आता हा एक भाग आहे तो असा धरायचा, इकडनं थोडंसं पाणी लावून घ्या बाजूनी दोन्हीकडून थोडं थोडं। पुन्हा हा जो भाग आहे तो असा मध्ये धरायचा आहे, अशी चिमटी पकडायची आणि ही घडी इथे जोडून घ्यायची। पुन्हा समोरून जिथे पाणी लावलं आहे हे दोन्ही घड्या अशा परत समोरासमोरच्या जोडून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित प्रेस करा। मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता, पण खरं सांगायचं तर गव्हाच्या पिठाचे समोसे एवढे चांगले लागत नाही जेवढे मैद्याचे लागतात। आता ह्या बाजूला मध्यभागी अशी तिरपी चुनी करायची घडी आणि ही घडी इथे परत चिकटवायची आणि पुन्हा या समोर ठेवायचा हा भाग आणि हे दोन्ही भाग परत चिकटवून घ्यायचे। लाटताना थोडंसं जाडच लाटा, बारीक लाटू नका। या सगळ्या टिप्स आहेत। लाटताना हे जाडच लाटायचं आहे, सारण भरायची जी आणि अशी ठेवा। पद्धतीने आपण सगळे समोसे भरून घेऊया। याच्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही उपयोग करतात, जसे टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपले क्रिस्पी छान समोसे तयार झालेत बघा। आता ह्याच्यासोबत पुदिन्याची चटणी आणि गोड आंबट चिंच गुळाची चटणी आणि तळून घेतलेल्या मिरच्या यासोबत घ्यायचं आहे। मिरच्या तळून घ्यायच्या, मीठ, चाट मसाला, थोडी धणे जिरे पूड, समोसा सोबत खाण्यासाठी या मिरच्या। समोसे सोबत मिरची, पुदिन्याची चटणी, चिंच गुळ आणि खजूरची चटणी। रेसिपी जर आवडली असेल रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा।